नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँकसूत्रा या यूट्यूब चॅनलवरती सर्व भावांचे आणि बहिणींचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आपण आजची मुख्य अपडेट पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया अपडेट पाहण्यासाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन दुरुस्त करताना किंवा पुन्हा नवीन अर्ज भरताना महिलांना सर्व कागदपत्रे अचूक आणि स्पष्टपणे अपलोड करणे बंधनकारक आहे. सुरुवातीला काही नियमांमुळे महिलांची धावपळ झाली होती, त्यामुळे सरकारने कागदपत्रांच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करून ते अत्यंत सोपे केले आहेत. आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी आपण आता पाहणार आहोत. फॉर्म दुरुस्त करताना खालील कागदपत्रे जवळ ठेवावी लागणार आहेत. ती स्पष्टपणे स्कॅन करून अपलोड करणे पण गरजेचे आहे. आधार कार्ड, अर्जदार महिलेचे आधार कार्ड यावर बँक खात्याची माहिती अपडेट असावी. रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यात अर्जदार महिलेचे नाव असणे आवश्यक आहे. बँक पासबुकच्या पहिल्या पानावरील स्पष्ट फोटो किंवा कॅन्सल चेक ज्यावर IFSC कोड आणि खाते क्रमांक स्पष्ट दिसेल. अधिवास जन्माचा दाखला, महिला महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा. उत्पन्नाचा दाखला, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असलेला दाखला. अर्जदाराचा फोटो, मोबाईल कॅमेऱ्याने थेट काढलेला अर्जदार महिलेचा स्पष्ट फोटो. हमीपत्र सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, योजनेच्या अटी मान्य असल्याबाबतचे स्वाक्षरी केलेले अधिकृत हमीपत्र. कागदपत्रांच्या नियमांमध्ये झालेले 5 मोठे बदल आपण पाहणार आहोत. आता महिलांना अर्ज करताना त्रास होऊ नये म्हणून शासनाने नियमांमध्ये खालील महत्त्वपूर्ण सवलती दिल्या आहेत. उत्पन्नाचा दाखल्याचा पर्याय. जुना नियम काय होता? तहसीलदारांचा 2.5 लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य होते. नवीन बदल काय झालेला आहे? जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. त्यामुळे आता रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती नाही. अधिवास डोमिसाईल प्रमाणपत्राऐवजी इतर पर्याय. जुना नियम, महाराष्ट्राचे डोमिसाईल अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. जर डोमिसाईल प्रमाणपत्र नसेल तर महिला 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, वोटर ID, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र जोडू शकतात. परराज्यात जन्मलेल्या पण महाराष्ट्रात लग्न झालेल्या महिलांसाठी सवलत. जर एखादी महिला मूळची दुसऱ्या राज्यातील असेल आणि तिचे लग्न महाराष्ट्रातील पुरुषाशी झाले असेल तर अशा वेळी त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पतीचे डोमिसाईल प्रमाणपत्र जोडून ती महिला अर्ज करू शकते. बँक खात्याबाबत नवीन नियम, नवीन बदल. आता संयुक्त बँक खाते जॉईंट अकाउंट चालणार नाही. अर्जदार महिलेने स्वतःचे वैयक्तिक बँक खाते सिंगल अकाउंट असणे अनिवार्य आहे आणि ते खाते आधारशी मॅप म्हणजे DBT ॲक्टिव्ह असावे. वयोमर्यादेत वाढ. नवीन बदल काय झाला आहे? सुरुवातीला वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष होती, ती वाढून 21 ते 65 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे 61 ते 65 वयोगटातील ज्येष्ठ महिलांचे अर्ज कागदपत्रांअभावी नाकारले जाणार नाहीत. बहिणींनो, तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जुने किंवा अनधिक ब्लर कागदपत्रे अपलोड करणे हे होते. आता फॉर्म एडिट करताना रेशन कार्ड आणि आधार कार्डचा फोटो अगदी जवळून आणि स्पष्ट उजेडात काढून अपलोड करा. फाईलची साईज जास्त मोठी नसावी, 50 KB असावी, जेणेकरून तुमचा फॉर्म विना अडचण सबमिट होईल आणि त्वरित मंजूर होईल. तुम्हाला कोणते प्रश्न असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजची आपण अपडेट पाहिलेली आहे, तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास